न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कडून घेतलेले कर्जावरील मृत्यू झाल्यानंतर देखील विम्याचे पैसे घेऊन ते फायनान्स कंपनीने ते खाते बंद न केल्याची घटना घडली। याबाबत न्याय मिळावा अशी मागणी कर्जदार यांचे वारस असलेल्या शीतल राजू लोहार यांनी केली आहे। याबाबत मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेडच्या त्रासाला कंटाळून शनिवारी नाशिकमध्ये कर्जदार राजू लोहार यांच्या परिवाराने पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांची पत्नी श्रीमती शीतल राजू लोहार, मुलगा सार्थक लोहार आणि मुलगी मेघराज लोहार यांनी सांगितले की आमच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाचे चंद्रकांत पाटोळे यांना ही सर्व माहिती सांगितल्यानंतर हे प्रकरण सगळ्यांसमोर आले। याबाबत माहिती देताना शीतल लोहार यांनी सांगितले की सद्गुरूचे मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड चेक कर्ज घेऊन घर घेतलं। 27 ऑगस्ट 2023 रोजी राजू लोहार यांचं निधन झालं। त्यानंतर या बँकेने शासनाची सबसिडी आणि कर्जासाठी काढलेल्या विम्याचे 5,89,345 रुपये बँकेमध्ये जमा झाल्यानंतरही कर्जदारांकडून सातत्याने पैसे वसूल करण्यासाठी खाते बंद न करता तगादा लावला आणि उर्वरित कर्ज भरा अशी मागणी केली जाते। वारंवार त्यांना सांगून देखील मोतीलाल ओसवाल होम फायनान्स यांनी कोणताही नियम न पाहता अत्याचार केल्याचं सांगून शीतल लोहार म्हणाल्यात की परिस्थिती अतिशय हलाखीची आहे, त्यामुळे आता उरलेले पैसे भरले जाऊ शकत नाही। घराची मूळ रक्कम ही 11,50,000 होती। बँकेकडून 10,77,000 रुपये कर्ज घेतले होते, ते पूर्ण संपवून देखील बँकेचा 7,07,000 रुपयांची मागणी करत आहे। ती अन्यायकारक असल्यामुळे आणि बँकेच्या त्रासाला कंटाळून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी व्यक्त केली आहे। याबाबत लवकरच कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। यावेळी शुभम पाटोळे, रुपाली काटे, भारत जाधव, महेश कांबळे आदी उपस्थित होते। आज आम्ही ज्या आंदोलनासाठी ज्या पत्रकार परिषद घेतली ती मोतीलाल ओसवाल नावाची फायनान्स बँक आहे। त्या बँकेने लोहार परिवाराला 11 लाख रुपयाचं लोन पास केलं होतं घरासाठी। त्यात त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे 2-2.5 लाख रुपये मिळाले। त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला लोहारांचा। त्यावेळेस त्यांना मिळालेले 5 लाख, 7 लाख, 8 लाख जे असतील ते पैसे हे जर धरले तर आजपर्यंत त्यांनी 47 आणि 42 असे 2 हप्ते भरलेले आहेत। तर त्याचे पैसे जर झाले असे बघितले तर 11 लाख त्याच्या वर जातं, कारण 11 लाखाचं घर घेतलेलं असताना आज ते 23 ते 24 लाखापर्यंत बँकेने वसूल केले आणि अजून 7 लाख रुपये ते मागतायत। तर आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेला याची तक्रार देणार आहोत आणि सर्व पक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस, RPI या सर्वांच्या वतीने आम्ही लोकशाही पद्धतीने मोठं आंदोलन छेडणार आहोत। या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आणि त्यांनी दिलेल्या तरतुदीनुसार या ठिकाणी त्या चालायला हव्यात। या ठिकाणी हे जे कुटुंब आहे लोहार यांच्याशी ह्या बँकेने त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाचा जो छेड चालला आहे वसुलीच्या संदर्भात तो अन्यायकारक आहे। कारण रिझर्व्ह बँकेने जे काही नियम घालून दिलेले आहे कोणाची सक्तीची वसुली किंवा आरेरावी करून ती वसुली करता येणार नाही। कारण त्यांनी जे घेतलेले आहे ते घर घेतलेलं आहे आणि घराच्या संदर्भात एक कायदा असं सांगतो की ज्या माणसाने आपलं घर घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी स्वतःचा लाईफ इन्शुरन्स काढला तो त्या घराच्या किमतीला अनुसरून अटॅच असतो आणि ती व्यक्ती ह्या जगातून गेली तर तो क्लेम पास होऊन आणि त्याचं घर त्यांना पूर्ववत होऊन आणि ते माफ व्हायला हवे होते। पण त्यांच्या बदल्यात त्यांनी जे काही मिळवले ते पण त्यांनी त्यांच्याकडे ठेवले आणि उर्वरित रक्कम ते मागतायत। तर हे कायद्याच्या विरोधात आहे। या पुढील काळामध्ये बँकेने आपलं काम नियमितपणे न केल्यास आम्ही जे आंदोलन करू आणि आमची मागणी अशी राहील की पुढच्या काळात ह्या बँकेचा परवाना रद्द व्हावा, अन्यथा उग्र स्वरूपाचं सर्वपक्षीय आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि या सर्व मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड हे जबाबदार राहील, यांनी ज्यांची दक्षता घ्यावी। धन्यवाद। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक।